तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपल्या सगळा 1 एकर प्लॉट अर्ध्या तासात हार्वेस्ट करून झालेला आहे. अर्धा स्टॉक एका ट्रॉलीमध्ये टाकलाय, आता अर्धा पुन्हा झाला की टाकायचा. ट्रॉली डायरेक्ट घराच्या इथं आपल्या पाठीमागे रान मोकळे, तिथं उन्हात वाळत घालायचा. अंतरून आम्ही आलेलो आहे सगळं बारदान वगैरे तिथं गहू टाकायला. तर अशा पद्धतीनं आपला गहू हार्वेस्ट झालाय. आता हे शेवटचाच तास आता होतोय. हे बघा, स्टोरेज मधून गहू खाली आपला होतोय. हे बघा मंडळी, असं शेतात आपण अंतरून ठेवले. असा गहू आपल्याला उन्हात टाकायचा. मग हे बघा, हा ट्रॅक्टर आहे आपल्या पिंटू दादाचा. बस बाहेर जाईल गहू, बाद झाला. बस, अरे पुढे घे, थोडं पुढे घे दादा, पुढे घे. बघा, हा आहे पिंटू दादाचा ट्रॅक्टर. हे बघा, आणि असा गहू आता ओतणार आहे आपण खाली मस्त. हे बघा धान्याची रास कशी येते आपली. बघा आपला गहू, हे बघा आता हे डम्पिंग होतोय आपला गहू. हे बघा, हा गहू आपला डम्पिंग होतोय. हे बघा, आणि अजिबात फुटला नाही, एकदम सुंदर इथे आहे बघा. मोत्यासारखा दाना निघालाय बघा, छान गहू निघालाय. हे बघा, आता ट्रॉली आपली डम्पिंग होते. चला मंडळी, हा गव्हाचा व्हिडिओ आहे. गहू ट्रॉलीतला आपण डम्पिंग करतोय, हार्वेस्ट केलेला आहे बघा. आणि एकदम स्वच्छ क्लीन निघालेला आहे. डम्पिंग होतोय गहू. हे बघा, ही अशी रास पडते धान्याची. किती सुंदर रीतीने डम्पिंग झाला बघा. बघा मंडळी, हे बघा, ही सगळी ट्रॉली आपली डम्पिंग झाली आहे. खाली नेट अंतरली होती आपण ट्रॉलीमध्ये. हे बघा, तर अशा रीतीनं हा गहू 15 ते 20 पोती असेल, त्याच्यापेक्षा जास्त पण असेल कदाचित. तर का हा एक व्हिडिओ आपला मस्त सुंदर तुम्हाला बघण्याला धान्याची रास दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर हे शेतकरीनं दिलेलं आपलं वैभव. शेतकऱ्याचं वैभव म्हणजे धनधान्य असतं. धन्यवाद. ट्रॅक्टर निघाला, पिंटू दादाचा ट्रॅक्टर. छान निघालाय बघा, मस्त आहे गहू बघा आपला. मोत्यासारखा दाना छान बघा, सुंदर भरलाय, टच भरलाय, कारण आपण त्याला टॉनिक फवारलं आहे बघा. ट्रॅक्टर निघाला आपला गहू टाकून. ए सरबत हो, लगेच 2 मिनिटात खरंच बनवते. तर चला चला मंडळी, गहू छान निघाला.